हल्लेखोर आणि ज्यांच्यावर हल्ला झाला दोघेही बहुजन वर्गाचे, त्रयस्थ मात्र मजा घेत आहेत. प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्यानंतर रोहिणी खडसेंचा भाजपवर वार. संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर रविवारी अक्कलकोट येथे एका टोळक्याने हल्ला केला आणि यावेळी प्रवीण गायकवाड यांच्या अंगावर शाईफेक आणि वंगनाचे तेल ओतण्यात आले. यामध्ये प्रवीण गायकवाड यांच्या चेहऱ्याचा संपूर्ण भाग वंगन तेलाच्या काळ्या रंगाने माखून निघाला. प्रवीण गायकवाड यांच्यावरील या हल्ल्यानंतर राज्यभरात तीव्र संताप, सामाजिक आणि राजकीय पडसाद उमटलेत. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ल्याचा निषेध केलाय. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलंय की संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध. अशा रीतीने जाणीवपूर्वक समाजामध्ये भांडण लावण्याचा प्रकार केला जातोय आणि यामागे कोणती डोकी आहेत हे आपल्याला माहिती आहे. या भ्याड हल्ल्याचा पुन्हा एकदा निषेध, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. तर शरद पवार गटाच्या रोहिणी खडसे यांनी प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्यानंतर भाजपवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. आणि याच प्रवीणदादांनी फुले शाहू आंबेडकर यांचे पुरोगामी विचार शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवले. हल्लेखोर सुद्धा बहुजन वर्गाचे, ज्यांच्यावर हल्ला झाला तेही बहुजन वर्गाचे, त्रयस्थ यात मजा घेत आहेत. भावांनो, मला फक्त एक प्रश्न आहे. माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ज्यावेळी जिजाऊ माँसाहेबांबद्दल बोलले होते, प्रशांत कोरटकर शिवरायांबद्दल बोलला होता, तेव्हा हे हल्लेखोर कोणत्या बिळात लपले होते, असा सवाल रोहिणी खडसे यांनी उपस्थित केला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, जळगाव.